जगातील सर्वात प्रगत सॅटेलाइट्स, सर्वात हुशार गुप्तचर संस्था आणि अण्वस्त्रांच्या सावटाखाली वावरणारी महासत्ता, या सगळ्यांना एका माणसानं तब्बल 20 दिवस अंधारात ठेवलं. मृत्यूच्या बातम्या, उत्तराधिकाराचा शोध आणि अण्वस्त्रांच्या रेड बटनावर फिरणारं जगाचं बोट. पण जेव्हा तो परतला तेव्हा जगाला समजलं की त्यांनी पाहिलेलं सत्य हे कदाचित एक सर्वात मोठं खोटं होतं. ही कहाणी आहे किम जोंग उनच्या त्या 20 दिवसांच्या गूढ गायब होण्याची, ज्याने जगाचा भूगोल बदलण्याची भीती निर्माण केली होती. नमस्कार मित्रांनो, मी प्रमिल क्षेत्रे. तुम्हाला ही रहस्यमय आणि थरारक गोष्टी ऐकायला आवडत असतील तर प्रमिल क्षेत्रे ह्या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी नवनवीन गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येईल. प्योंग यांगचा तो विशाल किम इल सुंग चौक, हजारो सैनिक आणि लाखांच्या संख्येने जमलेली जनता. 15 एप्रिल 2020च्या त्या सकाळी तिथे एक भयान शांतता पसरली होती. उत्तर कोरियाचा सर्वात मोठा सण, डे ऑफ द सन, जो किम जोंग उनच्या आजोबांच्या जयंतीनिमित्त साजरा होतो. तर त्यावेळी मुख्य मंचावर तो हुकुमशहाच गायब होता. ही साधी गैरहजेरी नव्हती, हे एका मोठ्या वादळाचं संकेत होतं. जगातील सर्वात प्रगत गुप्तचर यंत्रणेचे कान टवकारले गेले. अमेरिकेचे पेंटागॉन आणि दक्षिण कोरियाचे ब्लू हाऊस एकाच प्रश्नाने हादरले होते की किम जोंग उन नेमकं कुठे आहे. पहिला आठवडा उलटला आणि बातम्यांचा पूर आला. जपानच्या एका मासिकानं दावा केला की किम जोंग उन हा व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये, म्हणजेच तो जिवंत तर आहे पण त्याचं शरीर आता काम करेनासं झालं. दुसरीकडे हाँगकाँगच्या एका न्यूज चॅनलने थेट त्याच्या निधनाची बातमीच देऊन टाकली आणि जगभरात खळबळ उडून दिली. सॅटेलाइट फोटोंनी दाखवलं की प्योंगयांगच्या हॉस्पिटल बाहेर हालचाली वाढल्या. असं म्हटलं गेलं की किम जोंग उनला हृदयविकाराचा झटका आला आणि चीनमधून आलेल्या डॉक्टरांच्या टीमलाही त्याला वाचवण्यात यश आले नाही. हा फक्त एका व्यक्तीच्या मृत्यूचा प्रश्न नव्हता, तर हे एक अण्वस्त्र सज्ज देशाच्या भवितव्याचा प्रश्न होता. जर किम गेला तर त्याच्या अण्वस्त्रांचा ताबा कोणाकडे जाणार? जगाच्या नजरा त्याच्या बहिणीवर लागल्या होत्या, किम यो जून. किम यो जून, जिला उत्तर कोरियाची लेडी डेथ मानलं जातं. प्योंगयांगच्या गल्ल्यांमध्ये लष्करी गाड्यांचा आवाज वाढू लागला होता. दक्षिण कोरियाच्या सीमेवर हाय अलर्ट जारी झाला. जणू काही तासातच उत्तर कोरियामध्ये यादवी युद्ध सुरू होईल आणि अण्वस्त्रांचे वर्षाव सुरू होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण खरा थरार सुरू झाला वोनसानच्या समुद्रकिनारी. सॅटेलाइटने किमती खासगी ट्रेन तिथे शोधून काढली. ही ट्रेन म्हणजे फिरता राजवाडाच, पण ट्रेनच्या खिडक्यांमधून कोणी बाहेर डोकावत नव्हतं. गुप्तचरांना असं वाटलं की कदाचित किमला कोरोनाची लागण झाली असावी आणि ते जगापासून लपवून तिथे उपचार घेत होता. पण जर तो उपचार घेत होता तर मग लष्करी हालचाली का वाढल्या होत्या? चीननं आपली सीमा का सील केली होती? प्रत्येक सेकंदाला एक नवीन थिअरी जन्म घेत होती. आणि मग उजाडला तो 20वा दिवस, 1 मे 2020. जगभरातील वृत्तवाहिन्यांनी ब्रेकिंग न्यूज चालवली. उत्तर कोरियाच्या सरकारी टीव्हीवर एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला. एका खत कारखान्याचं उद्घाटन सुरू होतं. अचानक गर्दीतून किम जोंग उन बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर तेच हास्य होतं आणि हातात त्याची आवडती सिगारेट. त्यानं फीत कापली, लोकांशी गप्पा मारल्या आणि जणू काही जगाला ठेंगा दाखवला. मात्र हा व्हिडिओ संपला आणि खऱ्या रहस्याला सुरुवात झाली. जगातील फॉरेन्सिक तज्ज्ञांनी त्या व्हिडिओचं विश्लेषण केलं. काही तज्ज्ञांनी दावा केला की व्हिडिओमधील किमच्या मनगटावर शस्त्रक्रियेचा एक छोटा डाग दिसतो, जो हृदयाच्या शस्त्रक्रियेनंतर येतो. पण काहींनी त्याहून धक्कादायक गोष्ट नोटीस केली.
किमचे दात, त्याच्या कानाची रचना आणि त्याच्या चालण्याची पद्धत जुन्या किमपेक्षा थोडी वेगळी वाटत होती. असा संशय व्यक्त करण्यात आला की समोर दिसणारा माणूस हा खरा किम नसून त्याचा बॉडी डबल आहे. उत्तर कोरियाने जगाचा डोळा चुकवण्यासाठी एका हुबेहूब दिसणाऱ्या माणसाला उभं केलं होतं का? ते 20 दिवस आजही एका मोठ्या खोड्यासारखे आहेत. किम जोंग उन खरोखर मृत्यूच्या दारातून परत आला की त्यानं जाणीवपूर्वक जगाला मूर्ख बनवण्यासाठी हे नाट्य रचलं होतं? हे आजही कोणालाच माहित नाही. पण त्या 20 दिवसांनी जगाला हे नक्की दाखवून दिलं की उत्तर कोरियाच्या पोलादी भिंतीच्या मागे जे काही घडलं ते जगातील सर्वात शक्तिशाली सॅटेलाइटच्या कल्पनेपलीकडचं असतं. सर्वात महत्त्वाचं हे होतं की किम जोंग उननं 20 दिवस जगाला एका अदृश्य दहशतीच्या सावटाखाली ठेवलं होतं. तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच रहस्यमय आणि थरारक गोष्टींसाठी प्रमिल क्षेत्र ह्या माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.